कारण ते चोरांचे सरदार आहेत ना। असं आहे की कोरोना काळामध्ये जेव्हा पार्ल्यामध्ये कोणत्या ते इंजेक्शन रेमडेसिवीरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पार्ल्यात, काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार करण्यासाठी। तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते। जेथे जेथे चोरीचा माल, जेथे जेथे हपापाचा माल, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक। मिहीर कोटेचाचे पैसे पकडले बरं का, हा आचारसंहितेचा भंग आहे। पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करताय। डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो। विरोधी पक्षनेते असताना ते कोरोनाचे औषधं काळा बाजार लोकांना मिळत नाही आणि तरीसुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना। तिथेही हे महाशय पोचले। जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस। जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत, हे स्पष्ट दिसत आहे। देखिए भारतीय जनता पार्टी, ये शिंदे वाला गट, अजित पवार वाला गट, उनकी असली ताकत जनता का समर्थन नहीं है या पार्टी की ताकत नहीं है। बेहिसाबी तरीके से, धुआंधार तरीके से पैसा देना, लोगों को, मतदारों को प्रभावित करना, यही है। चाहे बारामती हो, चाहे पुणे हो, हाँ, चाहे नासिक, चाहे मुंबई, हर जगह पे ये लोग 25-25 करोड़ लेकर एक एक चुनाव क्षेत्र में बांट रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।